तर माझ्या बादशांनो सकाळी उठल्या उठल्या वाघ गेलता जिम मध्ये. आता म्हणाला 1 महिन्यात म्हणजे मी कमबॅक करणारच आहे. भावाला लगेच मग वॉर्मअप सुरू केला. नंतर मला ऍप्स लय बघतात पुरी. पहिला ऍप्स करणार मी म्हटलो तू वर्कआउट करत बस, मी झोपतो निवांत. जिम मधनं परत आलाव आणि अंडी घेतलाव. एवढी सगळी अंडी आणलेली फेकून दिलो, कारण महिना झाला प्लॅन आमचा चालू होता जिमला जायचं. खरं पत्या भावानं कवा मनावर काही घेतला नाही. अंड्यांचा केला चोता. पळत पळत निघालो नाश्ता करायला. राईस जरा मारलाव, आवरलो आणि डायरेक्ट निघालो ऑफिसला. नटीला जरा बाहेर काढलो. ऑफिसमध्ये आलो, लॅपटॉप ओपन केलो आणि निवांत बसलो. शेरला जरा भेटलो. त्याला म्हटलो क्या चल रहा है रे शेर. शेरनं म्हटला पाणी पियान जरा थंड होऊ. आमिर भाईनी फन ऍक्टिव्हिटी करायला द्या. मला सगळ्यांच्या फन ऍक्टिव्हिटी बघत बसलो. तिथनं डायरेक्ट निघालो पीजीकडे. जाता जाता पेट्रोल फुल केलो. आलो नाही डायरेक्ट घेतलो पेन किलर. गाठ्ठा दिशी खाऊन घेतलो, कारण मला हे जनावर घेऊन 54 किलोमीटर जायचं होतं. ते पण रात्रीचं 12 वाजता निघायचं होतं. आणि सकाळीच मी जिमला जाऊन आलतो आणि अंग असते दुखालतं काय नव्हच. मग या हंड्याला बोलवून घेतलो, कारण हे जनावर तिथंच सोडून यायचं होतं. मग असा प्लॅन झाला की 2 गाड्या करावान जावं. ह्या हंड्यानं आल्या आल्या मला फाडला. वॉशिंग मशीनला जरा कपडे टाकून घेतलो. हेल्मेट घातलो, हंड्याला एक हेल्मेट दिलो आणि निघालो. गाडी लई दिवस बंद होती, मग जरा कोल्ड स्टार्ट केलो. साईडची सगळी बोंबला चालू केली. तिथनं जरा पुढे गेलाव आणि डायरेक्ट पेट्रोल पंपावर गेलाव, कारण हे जनावर मस्त पाणी पिल्यागत पेट्रोल पिते. टाकी केली फुल आणि 2 गाड्या घेऊन निघालाव.